तुम्ही बघू शकता गिर गायांचा मोठा असा कळप इथं जाता जाता दिसलेला आहे। तर मित्रांनो, या गिर गाई पुण्यामध्ये आहेत आणि यांचं जे पालन पोषण जे होत असतं ते अशा मोकळ्या परिसरामध्ये होत असतं। तुम्ही बघू शकता इथे एकदम मुक्त अशा गायी या फिरताना दिसत आहेत। जवळजवळ इथं 150 आणि पाठीमागच्या साईडला 300-350 एवढ्या गायी आहेत पाठीमागे। तर या सगळ्या गायींचं जे निवेदन आहे ते जे छोटेसे जे गोपालक आहेत, जे गुराखी आहेत, यांच्याकडून हे होत असते आणि ह्या गायी फक्त आणि फक्त दुधासाठी वापरल्या जातात। आणि ह्या गिर जातीच्या ह्या गायी आहेत, तुम्ही बघू शकता या गायी एकदम ओरिजिनल अशा गिर गायी आहेत आणि ह्या विकत नाहीत किंवा काय नाही, यांचं स्वतःच दुधाचा व्यवसाय, जे त्यांचं दुधातून दही, ताक, तूप ज्या काय दुधाचं मिल्क प्रोडक्ट आहे ते स्वतः ते विकत आहेत, असं त्यांच्याकडून मी आत्ताच माहिती काढून घेतली। तर ह्या गिर गायींबद्दल जर आणखीन माहिती काढायची म्हणलं तर आपण त्यांनाच थोडंसं विचारू। मित्रांनो, एकदम तगडा अशा गिर गायी आहेत आणि आपल्याकडं जास्त प्रमाणात HFचं संगोपन चाललेलं असतं। आणि इथं तुम्ही बघू शकताय हे हरियाणाचे मुलं आहेत आणि ह्या गिर गायींचं इथं मोठं असं चरायला सोडलेल्या गिर गायी आहेत। जवळजवळ 300 ते 350 गायी पुण्यासारख्या ठिकाणी, जिथं पण मोकळा पेस त्यांना वाटेल त्या ठिकाणी ते आणून गायी अशा चारत असतात। आणि सगळ्या गायी, प्रत्येक गायी एकदम तगडा, ॲक्टिव्ह, एकदम जबरदस्त असं चमकदार गायी आहेत। हे बघा तुम्ही कशा एकदम हेल्दी, दृष्टपुष्ट अशा गायी आहेत, सुडोल अशा गायी। आणि यांची जी वासरं आहेत ते त्यांच्या म्हणजे राहण्याच्या ठिकाणी ते वासरं आहेत आणि फक्त गायी चारायसाठी आणलेले आहेत। हे बघू शकता तुम्ही, म्हणजे आपला जे काय महाराष्ट्रीयन माणूस आहे ते HF मध्ये जरी दूध व्यवसाय करीत असला तरी पण ह्या लोकांनी गिर गाईला जास्तीत जास्त असं महत्त्व दिलेलं आहे आणि गिर गाईमध्ये सगळ्यात जास्त मोठे इन्व्हेस्टमेंट केलेले आहे। तर ही यांचं एक सुद्धा वासरू विकत नाहीत का, तर त्यांचं म्हणणं असं आहे की वासरू विकणं म्हणजे स्वतःचं लेकरू विकल्यासारखं, असं त्यांचं म्हणणं आहे। पण आपल्याकडं कसं आहे, जर अंतुल्याला तर ते आपले पशुपालक 1500 रुपये ते विकतात आणि जास्तीत जास्त सेक्सेल सिमेंटचाच वापरतात। पण ह्यांच्याकडं टोटल असं वेगळं आहे, हे एक सुद्धा वासरू किंवा एक सुद्धा कालवड विकत नाहीत, तर स्वतः त्याचं संगोपन करून त्याच्यात वाढ करून, हे बघू शकता तुम्ही, गायींचं वय जरी झालं तरी ते कामध्ये गाय ठेवलेलीच असतात। पण आपल्याकडचं जे चित्र आहे ते सगळं वेगळं आहे। तर असं न राहिलं, जे आपल्या वाढलेली गाय आहे ते आपण असं 1500 साठी न विकता एखाद्या गोशालेत जरी एखादा 1-2 अंतुले असतील किंवा काय असेल ते सोडलं तरी खाटकाला किंवा कुणाला नण्यापेक्षा ते जे पाळणार आहेत त्यांना तरी तुम्ही द्यायला पाहिजे का, तर शेतीमधून आपल्याला बरंचसं उत्पन्न आणखीन देऊन तुमच्या कृपेने आणखीन पण वाढन, पण असं न करण्यापेक्षा, कारण की ह्या लोकांनी विकणं हा ह्यांच्याकडे विषय नसतो। तर अशा ह्या गिर गायी आहेत। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।